संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडची मोठी संपत्ती असल्याचं समोर येऊ लागलंय. बीड परळीनंतर पुण्यातही वाल्मिकनं मोठी गुंतवणूक केल्याचं उघड झालंय. पुण्यात दुसऱ्या पत्नीच्या नावानं वाल्मिकनं अनेक फ्लॅट्स आणि ऑफिस स्पेसेस खरेदी केल्यात. त्यामुळे घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडकडे इतका पैसा आला कुठून आणि ईडी यावर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहण्याआधी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. मंडळी, एखाद्या नेत्याचा हात तुमच्या डोक्यावर असेल तर तुम्ही काय काय करू शकता याचं उत्तम उदाहरण वाल्मिक कराडनं घालून दिलंय. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता वाल्मिक कराडच्या संपत्तीचाही शोध घेतला जातोय. अशातच एकट्या पुणे शहरातच वाल्मिकनं मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर फ्लॅट्स आणि ऑफिस स्पेसेस विकत घेतल्यात. इतकंच नाही तर दुसऱ्या पत्नीपासून असणाऱ्या दोन्ही मुलांच्या नावावरही मोठी संपत्ती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती मंगल जाधव वाल्मिक कराडची दुसरी पत्नी आहे आणि तिच्या नावे पुण्यात आणखी 3 फ्लॅट्स आहेत. ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर येथील ॲमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये 2 फ्लॅट आहेत. आजच्या बाजारभावानुसार एका फ्लॅटची किंमत 1.5 ते 3 कोटी आहे, तर तिसरा फ्लॅट हा खराडीत असल्याचं समोर आलंय. या व्यतिरिक्त पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीतही ज्योती मंगल जाधवच्या नावे 6 ऑफिस स्पेसेस आहेत, ज्याची किंमत सुमारे 25 कोटींच्या आसपास आहे. खरं तर ही प्रॉपर्टी भागीदारीत आहे. देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे हा या प्रॉपर्टीत कराडचा पार्टनर आहे. पिंपरी चिंचवडमध्येही कराडचा फ्लॅट आहे, पण हा फ्लॅट त्याची पहिली पत्नी मंजली कराड आणि त्याच्या नावावर आहे. बीडमध्येही कराडनं काही 100 एकर जमीन घेतल्याचं समोर आलंय. तर कराड हा अनेक बार आणि वाईन शॉपचाही मालक आहे. पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलाच्या नावावरही कराडची मोठी संपत्ती आहे. याशिवाय कराडचा मुलगा सुशील कराड हा देखील मालदार आहे. त्यामुळे नेत्याच्या घरी घरगडी असणाऱ्या कराडनं इतकी संपत्ती कमावली कशी, असा सवाल आता उपस्थित होतोय. वाल्मिक कराडची संपत्ती समोर आल्यानंतर ईडी यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत ईडी यावर कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे आता वाल्मिक कराडनं गैरव्यवहारातून कमावलेल्या या संपत्तीवर ईडी जप्ती आणणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराडचा इतिहास पाहिला तर तो एका सिनेमाच्या स्टोरी सारखा आहे. गरिबी ते अतिश्रीमंती असा त्याचा जीवन प्रवास राहिलाय. नेत्याच्या घरी घरगडी म्हणून कराडनं कामाला सुरुवात केली, पण पुढे जाऊन हा कराडच नेत्याचं घर चालवायला लागला. सुरुवातीच्या काळात छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमधून कराडनं अर्थार्जन करायला सुरुवात केली, पण नेत्यानं बळ देताच तो मोठ्या व्यवहारांमध्येही हात घालू लागला. हळूहळू कराडचं प्रस्थ वाढत गेलं आणि तो आज करोडो संपत्तीचा मालक बनलाय. त्यामुळे कराडनं उभं केलेलं हेच विश्व आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेत्याचा कितीही डोक्यावर हात असला तरी नियती एकदा फळ द्यायला लागली की ती कुणाच्या बापालाही ऐकत नाही, हेच यातून दिसून येतंय. तुर्तास इतकंच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.